भाजपचे मुख्य प्रतोद आणि विधान परिषदेचे आमदार प्रसाद लाड आपल्यासोबत आहेत। आज DPDC झालेली आहे, तुम्ही सुद्धा बरेचसे मुद्दे उपस्थित केले। मुख्य मुद्दा होता बांगलादेशींचा। सरकार या सगळ्यांवरती गांभीर्याने लक्ष देईल आणि कारवाई करेल अशी अपेक्षा। माझाच स्वतःचा मुद्दा होता। मुंबईच्या ईस्टर्न फ्रीवेवरती 63 लाख स्क्वेअर मीटरपैकी 3-4 लाख स्क्वेअर मीटरवरती ज्या पद्धतीमध्ये घुसखोर घुसून ज्या प्रकारे तिथे बांधकाम केलं आहे, घरं बांधली आहेत, त्यांच्यावरती कारवाई केली पाहिजे ही माझी मागणी होती। कारण तिथून 200-300 मीटर अंतरावरती ONGC, RCF आणि इतर पेट्रोलियम कंपन्यांचे मोठे मोठे कारखाने आहेत, त्यामुळे तिथे कधीही घातपात घडू शकतो। ती मागणी मान्य करत मुंबईमधील घुसखोरांना, बांगलादेशींना बाहेर काढण्याचा निर्णय राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी आणि मुंबईच्या पालकमंत्र्यांनी केलेला आहे। मी त्याचं स्वागत करतो। अशाच प्रकारे मुंबईतले अनेक निर्णय त्यांनी घेतले। रिपेअर सेसच्या बिल्डिंगचा फंड 4,000 रुपये स्क्वेअर मीटरवरून 5,000 रुपये स्क्वेअर मीटर करण्याचा निर्णय घेतला। मुंबईतली पुरातन वास्तू प्रति पंढरपूरला देखील त्यांनी निधी देऊन त्याचं पंढरपूरसारखा विकास करण्याची मान्यता दिली। शिवकिल्ल्याला, पुरातन शिवकिल्ला जो पोर्तुगीज काळातला किल्ला आहे, त्याला देखील त्यांनी शिवतलावाबरोबर ती देखील मान्यता दिली। अनेक निर्णय अशा प्रकारचे घेतले गेले ज्यामुळे मुंबईकरांना यापुढे भविष्यात अतिशय चांगल्या प्रकारचा विकास दिसणार आहे। महापालिका, MMRDA, त्याचबरोबर SRA, म्हाडा, कलेक्टर या सर्वांनी एकत्रितपणे अतिशय चांगल्या पद्धतीत बैठक घेतली। त्यासाठी मी माननीय उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांचं मनापासून अभिनंदन करतो। वडाळ्यामध्ये विठ्ठल मंदिर आहे, त्याची पण मागणी झाली। गेल्या अनेक वर्षांपासून तो प्रलंबित आहे। 20 कोटीचा निधी देण्यात आला होता, काय झालं? त्याचा प्लॅन आम्ही तयार केला। त्याला जवळजवळ 70 ते 80 कोटीचा निधी लागणार आहे। त्याचबरोबर शिवकिल्ल्याला देखील 80 ते 90 कोटीचा निधी लागणार आहे। माननीय उपमुख्यमंत्र्यांनी प्लॅन दाखवायला सांगितलं आहे। लवकरच त्यांनी महापालिका आयुक्तांना त्याची बैठक लावायला सांगितलं आहे। महापालिका, टुरिझम, टेम्पल टुरिझम, DPDC असं एकत्रित मिळून या बाबतीतला निर्णय घेऊन लवकरच ते काम सुरू होईल। आणि मला वाटतं ज्या विठ्ठल मंदिरामध्ये संत नामदेव महाराजांच्या काही पाऊलखुणा तिथे मिळत आहेत, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाऊलखुणा मिळत आहेत, त्या पाऊलखुणांच्या माध्यमातून ते जुनं मंदिराचं पुन्हा जीर्णोद्धार करून मुंबईकरांना, वारकरी पंथाला एक विठ्ठल मंदिर, रखुमाई मंदिर या मुंबईमध्ये साकारलेलं पाहायला मिळालं। राजकीय प्रश्न विचारायचा। ठाकरे म्हणायचे की मुंबईचा महापौर हा मराठीच होणार, पण परभणीमध्ये वेगळं चित्र दिसतंय। तिथे ठाकरे आणि काँग्रेस या दोघांचं मिळून सय्यद इक्बाल नावाची व्यक्ती आहे, नगरसेवक आहे, ती आता मराठी माणसाचा घात करणारं नाव म्हणजे उद्धव ठाकरे। मराठी माणसाच्या विरोधात सातत्याने काम करणारं नाव म्हणजे उद्धव ठाकरे। ज्या पद्धतीमध्ये मराठी माणसाचं नाव घ्यायचं आणि आपल्या टोपीच्या खाली हिरवी टोपी घालायची, हिरवी मतं घेऊन या राजकारणात पुढे जाण्याचा ज्यांनी निर्णय घेतला आहे त्याचं नाव आहे उद्धव ठाकरे। आणि मग सांगायचं की मुसलमान देखील राज्याचे राष्ट्रपती होते, मुसलमान देखील मुख्यमंत्री होते। आम्ही म्हणतो ना होते, पण ते या भारत मातेला वंदन करत होते, वंदे मातरम म्हणत होते, भारत माता की जय म्हणत होते। जे या भारत मातेचा अपमान करतील तो मुसलमान नाही, जो भारत मातेचा अपमान करेल तो हिंदुस्थानी नाही। जो कोणी कुठल्याही धर्माचा असो, हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई, जो या भारत मातेला वंदन करेल तो या भारत मातेचा सुपुत्र आहे। त्यामुळे उद्धव ठाकरे हा थोतांड आहे। त्यांनी जर उद्या शिवतीर्थावरती दसरा मेळाव्यामध्ये हिरवी टोपी घालून अल्लाहू अकबर म्हटलं तरी आम्हाला आश्चर्य वाटणार नाही। पण आता पुढची भूमिका नेमकी तुमची काय असणार? आमची भूमिका स्पष्ट आहे। बांगलादेशींना खदरून टाका, मुंबईचा विकास करा, मुंबईच्या पर्यटनाचा विकास करा। आमच्यासाठी अहोरात्र काम करणाऱ्या मुंबई पोलिसांना घरं द्या। मुंबई पोलिसांची तुटलेल्या घरांना आम्ही आज 10 कोटीचा निधी माझ्या मागणीवरती मान्य केला। बेस्ट कर्मचाऱ्यांसाठी 5 कोटीचा निधी मान्य केला। बेस्ट कर्मचाऱ्यांच्या वसाहती डेव्हलप करा, STPच्या माध्यमातून पाणी स्वच्छ करा। एक मोठा निर्णय झाला की प्रत्येक इमारतीला DPDCच्या निधीमधनं पाण्याच्या टाक्या देण्याचा निर्णय घेण्यात आला। त्याबरोबर विहिरी खणून देण्याचा निर्णय घेण्यात आला, CCTV कॅमेरा देण्याचा निर्णय घेण्यात आला। अनेक निर्णय, मग एल्फिस्टनला लागून असलेला 13 वसाहतीचा पुनर्विकासाचा निर्णय असेल, BTT चाळीचा पुनर्विकास असेल, BIT चाळीचा पुनर्विकास असेल। ज्या डेव्हलपरनी सर्वसामान्य गरीब लोकांच्या इमारती घेतल्या आहेत परंतु डेव्हलप करत नाही, त्यांना 79A खाली कंपल्सरी पोजेशन घेऊन त्यांना घरं देण्याचा निर्णय असेल। राज्याचे मुख्यमंत्री अतिशय पॉझिटिव्ह आहेत, उपमुख्यमंत्री त्यांच्याबरोबर आहेत। या मुंबईचा विकास कोस्टलच्या माध्यमातून, मोनोच्या माध्यमातून, मेट्रोच्या माध्यमातून, जलवाहतुकीच्या माध्यमातून, BSTच्या अपग्रेडेशनमधून, वाहतूक टॅक्सीच्या माध्यमातून होणार आहे। आणि भविष्यातली मुंबई आपल्याला वेगळी पाहायला मिळेल। सचिन अहिर आहेत आणि त्यांनी पण आरोप केलेला आहे थेट सरकारवर की बिहारच्या निवडणूक आहे, त्यामुळे बिहार भवन बांधलं जातं पण आमच्या मागण्या मान्य होत नाहीत। सचिन अहिरचं राजकीय ज्ञान कदाचित कमी आहे। बिहारच्या निवडणूक आत्ताच झाल्या आहेत, त्यामुळे सचिन भाऊंना मी सांगतो की थोडं ज्ञान देऊन आपल्याशी बोला। मातोश्रीला खुश करण्यासाठी काहीतरी बोलायला पाहिजे। ते काम सकाळचा भोंगा करतोय,
त्यामुळे भाऊने हा भोंगा वाजवू नये. आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर आपण पाहतोय आपली भूमिका या ठिकाणी प्रसाद लाड यांनी मांडलेली आहे आणि DPDCच्या माध्यमातून या ठिकाणी कामं होतील असं सुद्धा ते स्पष्ट करतात. नेमकं काय होईल पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरा पर्सन संतोष कदमचं, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.